नमस्कार, मेघा किचन रेसिपीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। तर चला, आज आपण बनवणार आहे सोयाबीनची भाजी। त्यासाठी सर्वप्रथम 100 ग्रॅम सोयाबीन गरम पाण्यातून वाफवून घेतले आहेत। त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकले आहे, म्हणजेच सोयाबीन आपले व्यवस्थित फुगतील आणि त्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: मसाला, जिरी, हळद, काळं तिखट, लाल तिखट, तसेच कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेलं टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, खोबरं आणि मीठ। चला तर मग आता कृतीकडे वळूया। बघून घ्या व्यवस्थित साहित्य। चला तर गॅस ऑन करूया। गॅस ऑन झालेला आहे। त्याच्यावर एक कढई ठेवलेली आहे। कढई व्यवस्थित सेट करा। आता कढई हळूहळू गरम होत आहे, तोपर्यंत एकदा साहित्य बघून घ्या। सर्व साहित्य असेल तर भाजी अगदी मस्त होते। सर्वप्रथम आपण तेल घेत आहे। हे 4 चमचे तेल आहे, ते कढईमध्ये टाकून घेऊया। तेल आता हळूहळू गरम होत आहे। गरम झाले का पाहूया। तेल गरम झालं ना मस्त फोडणी बसते। अजून तरी तेल अजून गरम झालं नाही। 1 मिनिट अजून चालू ठेवूया गॅस। आता तेल गरम झालेलं आहे। सर्वप्रथम 1 चमचा जिरी टाकून घेऊया। बघा अशी मस्त तडतडली जिरी। त्यानंतर आलं लसूण पेस्ट 1 चमचा टाकून घेऊया। अशी पेस्ट मस्त भाजून घ्या। अशी हलवून घेतली ना पूर्ण मिश्रण एकत्रित होतं। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालूया। 1 वाटी कांदा पुरेसा होतो। कांदा पण मस्त हलवून घ्यायचा, असा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा। 5 मिनिटं छान भाजून घ्यायचा। बघा कांदा भाजत आलेला आहे, कांद्याला कलरही आलेला आहे। त्यामध्ये 1 वाटी टोमॅटो टाकून घेऊया। परत एकदा मिश्रण हलवून घेऊया। आता टोमॅटो पण भाजत आहे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर टाकल्यानंतर एकदम मस्त हलवून घेऊया। त्यानंतर खोबऱ्याचं कूट आहे हे। आपला मसाला सर्व आता भाजत आलेला आहे। बघा किती छान मसाला भाजून झालेला आहे। त्यामध्ये 1 चमचा हळद घालूया। थोडासा मसाला घालूया। तुम्ही कोणताही मसाला घेऊ शकता। आम्ही सुहाना मसाला घेतलेला आहे। बघून घ्या लाल तिखट आहे। 2 चमचे लाल तिखट, 2 ते 3 चमचे काळं तिखट। चवीनुसार जसं आवडेल तसं तुम्ही वापरू शकता। तिखट आणि झणझणीत भाजीसाठी आम्ही 4 चमचे घेतलेला आहे काळं तिखट। मस्त मिश्रण एकरूप झालेलं आहे। बघू शकता तुम्ही, मस्त सगळं भाजलेलं आहे। आता त्यामध्ये हे आपण वाफवून घेतलेलं 100 ग्रॅम सोयाबीन ॲड करूया। आता एकदा मिश्रण हलवून घ्या। सर्व मसाला सोयाबीनला व्यवस्थित चिटकला पाहिजे। बघा किती मस्त कलर आलेला आहे। गॅसची फ्लेम वाढवून घ्या। मिश्रण हलवत राहा। चवीनुसार मीठही घालूया। थोडं थोडं करत पाणी ॲड करा। गरम करून पाणी घेतलं तरी चालेल।
बघा आता भाजीला मस्त उकळी आलेली आहे। बघता क्षणी खाऊशी वाटणारी अशी ही सोयाबीनची भाजी आहे। ही घरगुती भाजी आहे, प्रत्येक जण घरी बनवू शकतं। बघा असं मस्त असं शिजून आलेलं आहे वर सोयाबीन, मस्त असा त्याला रस्सा सुटलेला आहे, झणझणीत आणि चमचमीत। बघा किती मस्त दिसतंय। आता भाजी सर्व करूया। एका बाउलमध्ये भाजी काढून घेत आहे, म्हणजे वाढत छान येते। आता त्याला डेकोरेट करूया। बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यावर टाकूया। बघून घेऊ शकता किती मस्त अशी डिश तयार झालेली आहे। तुम्ही ही नक्की बनवा आणि नक्की एकदा टेस्ट करा, तुम्हालाही आवडेल। चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।